पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीनं आयोजित आजचा हा कार्यक्रम मानवतेचा स्वर. प्रथम तर सगळ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते समस्त नाट्यशास्त्र विभागाच्या वतीनं. ओके. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्प आणि साहित्य या साऱ्या कला मानवी मेंदूशी संबंधित आहेत. त्यांना ललित कला असे आपण म्हणतो. लालित्य म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्याची निर्मिती करणाऱ्या या साऱ्या कला, या कला आहेत म्हणूनच जगाचा समतोल साधला जातो. अन्यथा व्यावहारिक जगात नीतिमूल्यच राहिली नाही. आणि मग असं झालं असतं तर जगणं किती मुश्किल झालं असतं नाही. मग ही नीतिमूल्ये आपल्याला संवेदनशील, हळवी बनवतात. हा हळवेपणाच तुम्हाला मानवी हक्कांची जाणीव करून देत असतो. आत्ता जे सादर झालं गीत, रचना खूप आधी लिहिलेली आहे, पण अनंत काळासाठी आणि अनंत लोकांपर्यंत, लाखो हजारो लोकांपर्यंत, करोडो लोकांपर्यंत आजही हे गीत पोहोचतं आणि त्यांच्या मनाला स्पर्श करतं. जसं एखादं चित्र असेल, ते 1000 पानांच्या ग्रंथांचा आशय सांगून जातो. आता जसं आपण पाहताय की सुंदरचं छान असं इथे ती पोर्ट्रेट करते, तर एकदा मला वाटतं तिच्यासाठी टाळ्या जरा जोरदार होऊन जाऊ देत. प्रतीक्षा कळमकर जोरदार टाळ्या, आणि योगेश गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण आमचं बऱ्यापैकी लक्ष तिकडेही आहे. तर खूप छान सुंदर असं आजचं वातावरण आणि आजचा हा कार्यक्रम सुरेल मानवतेच्या स्वरानंतर आता थोडंसं वळूयात आपण साहित्याकडे, साहित्य क्षेत्रातील या काव्य वाचनाकडे. तीव्र अंतर्मुखतेनं वर्तमान समाजाचे उभे आडवे छेद घेऊन दाहक वास्तव सोलून समोर ठेवणं हे संजय कृष्णाजी पाटील यांच्या कवितेचं वैशिष्ट्य होतं. समाजातील विषमता त्यांना प्रचंड अस्वस्थ करते. अशाच आपल्याला आणि आपल्या मानवी मनाला अस्वस्थ करणाऱ्या काही कविता आपल्या प्रत्येकाला बालपणीचा तो निरागस काळ नक्कीच आठवत असेल. आपल्या पाठ्यपुस्तकातील त्या ओळी ज्या प्रत्येकानेच नक्की अभ्यासल्या आहेत, वाचल्या आहेत. बबन कमळ बघ, छगन कमळ बघ, जगन कमळ आण. निष्पाप आनंद कमळ पाहण्यात आणि आणण्यातला तो गोडवा. ही कविता आपल्याला समाजाच्या आदर्श पायाचे प्रतिनिधित्व करणारी होती. पण आज इथे सादर होणारी ही कविता समाज, राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यातील किचकट नात्यांवर प्रकाश टाकणारी आहे, जी आपल्याला आजच्या कठोर वास्तवाचं दर्शन घडवणार आहे. जगन उठ असं म्हणत जगनला उठवायला सांगणं म्हणजे फक्त झोपेतून उठवणं नाहीये, तर त्याला वास्तवाकडे ढकलणं. कारण इथे सरळ चालणाऱ्याचा मार्ग कोणी मोकळा करत नाही. हे सत्य उपवासाच्या कडवट तिखटपणात सांगणारी ही कविता जगन उठ. जगन उठ, नाक्यावर जा भाई हो. जगन उठ, वडापाव खा, रामपुरीला धार लाव. मर्सिडीजवर लक्ष ठेव, हाताशी चॉपर ठेव, पिस्तूल बी असून दे खिशात. हल्ली दिवस काही बरे नाहीत. बिल्डरांचे पण असतात म्हणे कमांडो फिमांडो, आणि पोलिसांच्या सुपाऱ्यांना तर सुमारच नाही. जगन उठ, शेअर बाजार पडलाय म्हणतात, धंद्याचे दिवसही बरे नाहीत. म्हणून काय आपण आपला धंदा मोडायचा नाही. केळीवाला, पानवाला, बूट पॉलिशवाल्याला सुद्धा सोडायचा नाही. हा, 4 पैसे मिळाले म्हणजे लगेच येड्यासारखा वागू नको. पुढच्या चौकात जाऊन शनी ट्रॅफिकवाल्याकडे हप्ता मागू नको. 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, फालतू मध्ये राडा करायचा नाही. पब्लिकचा प्रॉब्लेम समजलाच पाहिजे. अर्ध्या हप्त्याचा राग धरायचा नाही. किरकोळ तोड पाण्यासाठी कुणाला पण तलवारीनं तोडू नको. अगदीच उपासमार झाली तर एखादीचं मंगळसूत्र सुद्धा सोडू नको. जगन उठ, जन्माला आलेला एकदा मरणारच असतो, तसा आत गेलेला बाहेर येणारच असतो.
हा, जामिनाची काळजी करायची नाही, कोर्टाची भीती बाळगायची नाही. पुढचा महिना मोकळा ठेव, कुणीकडं हलायचं नाही. 3 इलेक्शन चालून आल्यात, हा इकडं तिकडं बघायचंच नाही. अण्णा दादा बापू सगळ्यांचे फोन येतील, 2-5 पेट्या इकडं तिकडं सगळं देऊन जातील. वार्डनी वार्ड पिंजून काढू, तलवारीला बांधून दाडू. हा, कमल कमल उठ, डबा घे, आर्थर रोडला जा, भाईला डबा पोचव. लिज्जत पापड लाटशील तर 50ची नोट सुटल. भाईला डबा पोचवशील तर रोज एक गांधीजी भेटल. काळाच्या चौकटीत अडकलेल्या त्या फोटोत एक स्त्री दिसते, शांत, स्थितप्रज्ञ, पण न सांगितलेल्या असंख्य कहाण्या तिच्या डोळ्यात दडलेल्या. पण आजची स्त्री त्या चौकटीत अडकणारी नाही. तिच्या निर्धाराचा आवाज शब्दात उतरलाय. त्या फोटोतल्या बाईसारखी ती नुसती धिम्म बसून राहणार नाही. त्या फोटोतल्या बाईवानी नुसती ढिम्म बसून राहणार हाय बघा उद्यापासनं. काटवटीत घेणार नाही पीठ का पाणी, फुकणार नाही चूल छाताड फुटल्या वाणी. त्या फोटोतल्या बाईवानी जरा घराबाहेर पडावं, घसा राबावं तर ते नाही. मजुरीला साखर कारखान्यात जावावं तर ते बी नाही. नुसतं ढोसण्यापुरतं बाहेर पडायचं आणि मला मारत घरात घुसायचं. गेला असता रामभाऊ दिवसांच्या गुराळावर, पोरांनी बोट चाटली असती काकवी बराबर, चव आली असती भाकरीला बी 4 दिस. तर तुम्ही मातूर हितच पिऊन फिस. मी तरी एकटीनं कुठं पुरं पडायचं, हे वज मी एकटीनच कसं वाढायचं. त्या फोटो मधल्या बाईवानी नुसते डिम्म बसून राहणार हाय बघा उद्यापासनं. त्या फोटो मधल्या बाईवानी गंध पावडर लावावी, केसामंदी घाणेरीची का होईना फुलं टोचावी, रुपयाभर कुंकू लावून अंगभर पदर घेऊन सखीच्या नाही तर ठकीच्या लग्नाला मिरवत जावावं. लांबलचक उखाण्यामध्ये तुमचं नाव घ्यावं. तोंडाची चवच घालवली या संसारानं, मग माणसाचं कसं नाव घ्यावं उखाण्यानं. त्या फोटोतल्या बाईमध्ये मी बी नुसते ढिम्म बसून राहणार आहे बघा उद्यापासून. हात घ्या माग, आता नाही मी झेलायची मार. गाडगी फुटली तर फुटू दे 4. आणि तीच बघा नाऱ्या कुंभाराकडनं 1 चूल आणि 4 गाडगी उदारीवर, राप्ती गावाच्या बांधावर मजुरीवर. रोजचा कामाचा पिट्टा पाडीन आणि पोरासनीच तेवढं जेवायला वाढीन. तुमचं पाठ पाहिजे तिकडं निघा. पटत असल तर बघा, नाहीतर त्या फोटो मधल्या बाईवानी नुसते ढिम्म बसून राहणार हाय बघा उद्यापासून. लावलंय म्हणा सरकारनं बायकासनी बी कसलं तर आरक्षण, त्याच्याबरोबर तिला बी देताय शिक्षण. उद्या जाऊन गुरुजीच्या पाया पडती, शिकवणी का काय म्हणतात ती बी लावती. त्याला बॅरिस्टर आणि तिला डॉक्टरीन करायला लावणार. तुम्हाला बी घटकच सुधारायची सोय टोचायला लावणार. पटत असल तर बघा, जरा सुद्धीनं वागा. नाहीतर त्या फोटो मधल्या बाईवानी नुसते ढिम्म बसून राहणार हाय बघा उद्यापासनं. बघशीलाच तुम्ही. आयुष्याच्या गर्दीत
कधी कधी आपण स्वतःलाच हरवून बसतो. स्वप्नांच्या, अपेक्षांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या वळणावर उभा असलेला एक पोरगा, तो नेमका कोण आहे हेच कळेनासं होतं. त्या हरवलेल्या शोधाची ही कविता, मी जत्रेत हरवलेला पोरगा. मी जत्रेत हरवलेला पोरगा. मला आभाळ पाळण्यातले कळत नाही. जीव घेण्या गर्दीमध्ये कुठे वळावे वळत नाही. मी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये नसतो मी त्यांच्या कुटुंबियांच्या शोकाकुल वातावरणामध्ये. नसतो मी फुटलेल्या बांगडीमध्ये किंवा हुंडाबळीच्या तागडीमध्ये. असतो मी तेव्हा अग्रलेखांच्या चमचमीत वाचनामध्ये गुंग. आणि असा इरसाल गुंगारात येते माझी विस्मृती जेव्हा राहते ती बेसुमार वाहिन्यांच्या जळजळीमध्ये दंग. मी जत्रेत हरवलेला पोरगा. कुठे गेला माझा आजा, त्याचं शेत आणि बांध, हे कुठून माझे कुणीकडे जाणे. व्यक्तीकडून समष्टीकडे जायचे म्हणतात, माझे हे कसले समष्टीकडून स्वतःकडे येणे. मी जत्रेत हरवलेला पोरगा. मी लहानपणापासून कोणत्या पाळण्यात बसलेलो असतो, असा कसला त्या गर गर जत्रेचा अंमल असतो. हे सगळे फिरत असते जे सगळ्या समष्टीचे असते. तरीही हे कसले एकांगी भूत पिशाच माझ्या मानेवर वैयक्तिक शेत बांधाचे असते. असे कोणते तरी अवजार हाती मिळावे, भिडावे, घडावे, व्हावे जमिनीचे तासणे. इथल्या भूजळ पातळीचे व्हावे माझ्या हातून आंतरिक तपासणे. सर्व जात काढीन सपाट करून इथला माळ मुरूम, सुगी योग्य करीन जमीन ठेवीन धरून. आणि मग बियाण्यांच्या हाकेला ओ देणारे पाणलोट क्षेत्रांचे मळे येतील धावून. विकसित करीन इथली सगळी अवर्षण प्रवण क्षेत्रे. आणि मग लागवडी योग्य फळफुल बागांचे, निर्यात क्षेत्र वाढवण्याच्या घोषणांचे होईल तुमचे मातेरे. जरा मला माझे स्वतःपुरते शब्दांनी मरू द्या. जरा मला माझ्या अक्षरांच्या साक्षीने शेत बांधावरचे गळफास कमी करू द्या. मी जत्रेत हरवलेला पोरगा. आणि हे सगळे माझ्या कवितेने होत नसेल तर द्या सोडून. द्या मला माझ्या बाळपणीचा एक जन्मजात आभाळ पाळणा. जेव्हा माझ्या आईने माझ्या अंगावर लपटलेला असतो एक विश्वाला व्यापणारा नग्न झोळणा. जेव्हा मी माझ्या चिमुकल्या हातांनी पकडलेला असतो तिच्या पदराचा तुकडा. आणि जेव्हा ती ओसंडवत असते माझ्या ओठांमध्ये अंगाईचा मुखडा, म्हणे बाळा जरा चांगलं माणूस म्हणून वाग. आपल्या शेत बांधाचे सोडून दे. जरा कोरडेठाक मरणाऱ्यांच्या शेत बांधासाठी काही माग. आता बांधावरच्या आत्महत्या मला सोसत नाहीत. लिहिणे, वाचणे, जगणे, मरणे मला व्यक्तिगत दुःखे कोसत नाहीत. मी जत्रेत हरवलेला पोरगा.